नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणोत्तर प्रमाण यावर काही क्वेश्चन घेतलेले आहे आणि ते कशा प्रकारे सॉल्व करायचे आहेत ते बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे। खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलची किंमत 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत काढा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आता हा प्रश्न आपण कसा सॉल्व करायचा ते बघूया। तर सर्वात पहिलं आपण एक्सप्लेनेशन बघूया। तर बघा, खुर्ची टेबल हे गुणोत्तर आपल्याला दिलंय, बरोबर। तर आपण या ठिकाणी ते राईट करून घेणार आहोत। तर बघा, 3:7 हे आपल्याला खुर्ची आणि टेबलचं गुणोत्तर दिलंय, म्हणून खुर्चीची किंमत आपण x मानू। आता आपण गुणोत्तर या ठिकाणी राईट करून घेऊया। 3:7 बरोबर खुर्चीची किंमत भागिले टेबलची किंमत। या ठिकाणी आपण टेबलची किंमत राईट करून घेऊया। म्हणजे आपण हे राईट केले, आपल्याला हे प्रश्नामध्ये दिले, तर आपण खुर्चीची किंमत x मानली आणि आपल्याला टेबलची किंमत दिली ती 441 रुपये आहे म्हणून, आणि त्याचं गुणोत्तर सुद्धा आपल्याला दिले 3:7 आहे। आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी वाटल्यास तर तुम्ही राईट करून घ्या इथे। तिरकस गुणाकार। तर आता आपल्याला हे 7 आणि असं, तर बघा 7x बरोबर 3 गुणिले 441 हे आपल्याला दिलंय। आणि बघा, हे जर आपण सॉल्व केलं तर बघा 3 गुणिले 441, आता x बरोबर 3 गुणिले 441। आता हा जो 7 आहे इथं गुणिले x ला, मग तो इकडे येता आणि भागिले होईल, म्हणून इथं आपण 7x घेऊया। तर या ठिकाणी आपण हे सॉल्व करणार आहोत। तर सगळ्यात पहिला आपण याचा गुणाकार करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर, आता x बरोबर 3 1 3, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 13 भागिले इथं 7 घ्यायचं आहे आपल्याला। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या 7नी याला भाग द्यायचा आहे, 1323ला भाग द्यायचा आहे। तर 7 1 7, या ठिकाणी 6 उरतात, 62 झाले। 7 8 56 आणि 7 9 63, म्हणजे आपल्याला खुर्चीची किंमत विचारली, खुर्चीची किंमत काढा। मग खुर्चीची किंमत किती, म्हणून खुर्चीची किंमत किती आली आहे, 189। तर विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर प्रमाण यावर आपण हा पहिला प्रश्न सॉल्व केला आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सॉल्व करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर प्रमाणचा हा दुसरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला कसा सॉल्व करता येईल ते बघू। तर बघा, या ठिकाणी SB म्हणजे 2:3 हे गुणोत्तर दिले आहे आणि BC म्हणजे 4:5 हे गुणोत्तर दिले आहे आणि CD 6 गुणोत्तर दिले। तर AD काढा। तर AD कुठे, हे, तर आपल्याला हे काढायचं सांगितलंय उलट। तर बघा, या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं लिहून घेऊया एकदा। तर AD काढायचं सांगितलंय आपल्याला, तर आपण गुणोत्तर AD बरोबर 2:3 पहिलंच दिलंय आपल्याला, 2:3 गुणिले 4:5 गुणिले 6:7 हे गुणोत्तर आपल्याला सॉल्व करायचं आहे। तर सर्वात पहिलं विद्यार्थी मित्रांनो, यांचा गुणाकार करायचा आहे, नंतर यांचा गुणाकार करायचा आहे। तर बघा,
4 4 दुने 8 आणि 8 सक 48. या ठिकाणी आपण आता यांचा गुणाकार करणार आहोत. तर 3 5 15 आणि 15 7 105. आता हे सॉल्व करणार आहोत आपण. तर बघा या दोन्हीही संख्येला 3 ने भागून इथं लिहून घेऊ वाटलं सर आपण ब्रॅकेटमध्ये. म्हणजे ह्या दोन्ही पण संख्येला 3 ने भाग जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण जर 3 चा भाग दिला तर काय येतं 3 त्रिक 9. इथं 3 चा भाग जातो 3 1 3 3 त्रिक 9. इथे 1 उरतोय मग 15 झाले आणि 3 5 15. आणि या ठिकाणी जर आपण भागाकार केला तर वरती जर दिला तर 3 1 3 याच्यातून 1 उरला 18 झालेत आणि 3 सक 18. म्हणजे या ठिकाणी जे गुणोत्तर आहे आपलं 16 35. अशा प्रकारे आपलं आन्सर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे गुणोत्तर प्रमाणाचंच याच टाईपचं एक्झाम्पल आहे. तर बघा ए बी हे दिले आहे आपल्याला 2/3 आणि बी सी हे पण दिले आहे आपल्याला 4/5. तर आपल्याला सी ए काढायचं आहे. तर सी ए म्हणजे आपल्याला उलट काढायचं आहे, उलट सी ए. तर बघा उलट गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. तर उलट गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला संख्या आपण उलटच लिहावं लागणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिलं गुणोत्तर राईट करून घ्यायचं आहे. तर काय काढायचं सांगितलं आहे आपल्याला सी ए. म्हणून आपण या ठिकाणी सी ए राईट करून घेऊया. तर बघा बरोबर आता आपल्याला गुणोत्तर राईट करायचं आहे. तर काय लिहावं लागेल आपल्याला सगळ्यात पहिलं. तर बघा या ठिकाणी उलट असल्यामुळे आपण 2/3 लिहितोय पण आपल्याला उलट लिहायचं आहे म्हणजे 3/2 लिहिणार आहे आपण या ठिकाणी गुणिले. आता 4/5 न लिहिता 5/4 लिहायचे. हां आता हे सॉल्व करणार आहोत आपण. आता याचा गुणाकार करायचा आहे. 3 5 15 4 दुने 8. तर बघा आपलं जे गुणोत्तर आहे ते आलेलं आहे 15/8. खूप सोपं एक्झाम्पल आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 7 आणि 3 चा गुणाकार करणार आहोत. त्यानंतर 9 आणि 3 चा गुणाकार करणार आहोत. त्यानंतर 9 आणि 5 चा गुणाकार करणार आहोत. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊया ए बी आणि सी. आता या ठिकाणी आपण बघा 7 गुणिले 3 पहिलंच गुणोत्तर राईट करणार आहे. त्यानंतर 9 गुणिले 3 आणि नंतर लिहिणार आहोत आपण 9 गुणिले 5. तर या ठिकाणी यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 7 त्रिक 21 9 त्रिक 27 9 5 45. त्यानंतर या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर या संख्येला आपण ब्रॅकेट्समध्ये इथं राईट करून घेऊया. तर या सर्व संख्येला 3 ने भाग देऊन ब्रॅकेट्स आपण क्लोज करून घेऊया. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण भाग देणार आहोत. तर बघा आधी लिहून घेऊ ए बी सी. तर बघा 3 ने जर आपण 21 ला भाग दिला तर 7 चा भाग जातो आणि 27 ला जर आपण 3 ने भाग दिला तर 9 चा जातो 9 त्रिक 27 आणि 45 ला आपण जर 3 ने भाग दिला तर 3 1 3 आणि 3 5 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए बी सी मिळालेला आहे. तर आपण ते राईट करून घेऊया. म्हणून ए बी सी बरोबर 7 9 आणि 15. तर आपल्या ए बी सी च्या किमती ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहे आणि गुणोत्तरचं हे एक्झाम्पल आपण अशा प्रकारे सॉल्व केलं आहे.